2026 मध्ये होणाऱ्या पोलीस भरती शारीरिक चाचणी आणि नंतर होणाऱ्या परीक्षेच्या संदर्भात हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्ही नक्की पहा. या व्हिडिओमध्ये आपण या आधी झालेल्या पोलीस भरतीमधील परीक्षाचा कट ऑफ ला अनुसरून यावर्षी कास्ट वाईज ओपन कट ऑफ कसा लागणार, 85+ मार्क मिळवण्याची स्ट्रॅटेजी, फायनल कट ऑफचे विश्लेषण सुद्धा करू, जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा अंदाज लागेल की तुम्ही आणखी किती अभ्यास करायला पाहिजे. यामध्ये शारीरिक चाचणी आणि परीक्षा दोघांचा विचार करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचे स्वरूप तुमच्या सर्वांना माहित आहे की प्रमुख 4 स्तंभ आहेत. पहिला सर्वात महत्त्वाचा स्तंभ आहे तो म्हणजे सामान्य ज्ञान. नंतर मराठी व्याकरण आहे जे मॅक्झिमम मुलांना सोपे जाते. नंतर आहे बुद्धिमत्ता आणि गणित. तर सर्वांचा मेन फोकस असतो सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता या विषयावर. पॅटर्न फिक्स नसतो मित्रांनो, एवढं लक्षात घ्या. तुम्ही जर या आधीचे पेपर PYQ सोडवले असतील तर तुम्हाला त्यामध्ये दिसेल की पॅटर्न फिक्स नसतो. काही वेळेस जीकेचे 70 प्रश्न सुद्धा येऊ शकतात किंवा काही वेळेस गणित बुद्धिमत्ता 50+ प्रश्न सुद्धा येऊ शकतात. म्हणून पॅटर्न फिक्स नसतो, पण विषय फिक्स असतात: सामान्य ज्ञान, अंकगणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण. नंतर पहा आता मित्रांनो, आता पाहू आपण कट ऑफ. आता बोलू आपण कट ऑफ बद्दल. तर कट ऑफ समजून घेताना 2 गोष्टी लक्षात घ्या. एक म्हणजेच पेपर कठीण आला, दुसरं म्हणजे पेपर सोपी आला. हार्ड पेपर जर पेपर कठीण आला असेल तर कट ऑफ किती जाणार, तर मेरिट कमीत कमी लागतील. हार्ड पेपर सर्वांना जाणार ना, मेरिट लागणार कमीत कमी, ते लागणार 120 ते 125 या रेंजमध्ये. मग यामध्ये ग्राउंडचे मार्क खूप महत्वाचे ठरतात, कारण की पेपर हार्ड गेला याचा अर्थ तुमचे ग्राउंडचे मार्क जे आहेत ती तुम्हाला जास्तीत जास्त मिळायला असायला पाहिजे. आणि जर पेपर इझी पेपर जर आला असेल, मेरिट खूप हाय लागेल. पेपर सोपी आहे आणि ग्राउंड सुद्धा चांगले गेले तर पेपरचा जो कट ऑफ आहे, जो पोलीस भरतीचा कट ऑफ आहे तो हाय लागणार. लेखी परीक्षेतील एक मार्क अशा वेळेस काय असतो, महत्वाचा असतो. एक कॉम्बिनेशन जर लक्षात घेतो म्हटलं तर तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल की पेपर हार्ड असो की सोपा, तुम्हाला ग्राउंड जास्तीत जास्त घ्यावं लागेल, जेणेकरून पेपर हार्ड जरी आला तरी तुमचं सिलेक्शन होणार, पेपर इझी जरी आला तरी तुमचं सिलेक्शन होणार. तर स्पर्धा दोन्ही ठिकाणी तीव्रच आहे. तर टार्गेट कट ऑफ जर पाहिला तर ओपन जर असाल, ओपन कॅटेगरीमध्ये जर कोणी येत असेल तर हार्ड पेपरमध्ये मेल कॅन्डिडेट्स पुरुष प्रवर्गातील 120 ते 125 जातो कट ऑफ ओपन मध्ये. हा अंदाज लावलेला आहे आपण या आधीच्या आलेल्या कट ऑफ नुसार. आणि महिला जर असेल, महिला प्रवर्ग असेल तर 108 ते 114 कट ऑफ जातो ओपन कॅटेगरीला. आणि जर इझी पेपर असेल तर इझी पेपरमध्ये मेल कॅटेगरी 133 to 136 जातो स्कोर, आणि महिला कॅटेगरीमध्ये 127 to 131 हा स्कोर जाऊ शकतो. हा आपण पाहिलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी. 125च्या वर आणि 136च्या वर मेरिट जाणार नाही. आता असे का म्हटलेले आहे की या आधीच्या जे आपले एक्झाम झालेले आहेत त्यामध्ये हार्ड पेपर सुद्धा झाले आहेत आणि इझी पेपर सुद्धा झालेले आहेत. त्या परीक्षेच्या निकालावरून हा आपण अंदाज लावलेला आहे. याचा अर्थ काय, 125च्या वर हार्ड पेपर असेल तर आणि 136च्या वर इझी पेपर असेल तर कट ऑफ जाणार नाही. इथे पहा टार्गेट कट ऑफ. आता पाहू आपण NT, ABCD आणि विजय. तर यामध्ये हार्ड जो पेपर आहे जर असेल तर यांच्यासाठी कट ऑफ जाणार 118 आणि ते 123 या दरम्यान पुरुष कॅन्डिडेटसाठी, आणि महिला कॅन्डिडेट असेल तर 105 ते 112. नंतर पहा पुरुष मेल जर असेल इझी पेपरमध्ये 131 ते 134 जाणार, आणि महिला वर्ग असेल तर 124 ते 129 हा जाणार आपला इझी पेपरमध्ये कट ऑफ. आता NTB ची मेरिट 1-2 मार्कांनी कमी असू शकते, पण तयारी याच रेंजमध्ये ठेवा. नंतर पहा मित्रांनो, टार्गेट कट ऑफ OBC आणि SEBC. तर यामध्ये हार्ड पेपर जर असेल तर पुरुष कॅन्डिडेट जाणार 116 ते 122 पर्यंत, आणि महिला प्रवर्गाचा असेल तर 102 ते 110 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो या आधीच्या लागलेल्या निकालावरून. नंतर इझी पेपर जर असेल तर पुरुष कॅन्डिडेट असेल तर 128 ते 133 जाणार कट ऑफ, आणि महिला जर असेल तर 121 ते 127 पर्यंतचा अंदाज या कट ऑफचा आहे. या दोन्ही प्रवर्गात जास्त तफावत नसते. नंतर पहा कट ऑफ SBC मध्ये, विशेष मागास वर्गामध्ये हार्ड पेपर जर असेल तर पुरुष मेल कॅन्डिडेट 114 ते 120 जाणार कट ऑफ, आणि महिला कॅन्डिडेट जर असेल तर 101 ते 108 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. इझी पेपर जर आला असेल तर इझी पेपरमध्ये पुरुष कॅन्डिडेट
124 ते 131 जाणार कट ऑफ, आणि महिला कॅन्डिडेट जर असेल तर 118 ते 125 कट ऑफ जाऊ शकतो. नंतर पहा टार्गेट कट ऑफ मध्ये एससी म्हणजेच अनुसूचित जातीसाठी हार्ड पेपर जर असेल तर पुरुष कॅन्डिडेट जाणार 113 ते 118 पर्यंत, आणि महिला कॅन्डिडेट जर असेल तर 98 ते 106 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. आणि इझी पेपर जर असेल तर पुरुष मेल कॅन्डिडेट 126 ते 130 पर्यंत, आणि महिला कॅन्डिडेट जर असेल तर 118 ते 124 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो इझी पेपर आला तर. आणि जागा चांगल्या असल्यास 130 पर्यंत लढत द्यावी लागेल. नंतर पहा टार्गेट कट ऑफ मध्ये एसटी आणि EWS यामध्ये पहा हार्ड पेपर जर असेल तर पुरुष कॅन्डिडेट हे 99 ते 115 पर्यंत जाऊ शकतो, आणि महिला कॅन्डिडेट जर असेल तर 94 ते 105 पर्यंत जाऊ शकतात. नंतर इझी पेपर आला तर पुरुष कॅन्डिडेट 122 ते 128 पर्यंत जाऊ शकतो, आणि महिला कॅन्डिडेट 117 ते 123 पर्यंत जाऊ शकतो. यामध्ये यावर्षी EWS ची मेरिट आणि एसटीच्या समांतर किंवा खाली जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे, हा एक अंदाज लावलेला आहे. तर तुम्ही या कट ऑफ नुसार आपल्या अभ्यासाचा विचार करू शकता. जे तुम्ही आता हे कट ऑफ पाहत आहे यावरच आपल्याला कट ऑफ किंवा यावरच आपल्याला मार्क मिळायला पाहिजे असे टार्गेट घेऊन चला. नंतर पहा समांतर आरक्षण मध्ये हायेस्ट जे मेरिट जाऊ शकते ते होमगार्ड, स्पोर्ट्स आणि ओपनच्या जबाबीस ठरू शकते. नंतर मॉडरेट मेरिट मध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यासारखे कॅन्डिडेट येऊ शकतात, आणि लोएस्ट मध्ये अनाथ कॅन्डिडेट आणि अंशकालीन कॅन्डिडेट येऊ शकतात. तुम्ही 94+ मार्क्सवर सुद्धा सेफ आहात. ठीक आहे, तर होमगार्ड आणि स्पोर्ट आणि ओपन मध्ये 5 ते 10 मार्काचा फरक असू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा टप्पा जर पाहिला तर यश तुमच्या हातात आहे. आपल्यासाठी 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजेच तुमचं फिजिकल जे आहे, मैदानी चाचणी जी आहे चांगल्या प्रकारे गेली पाहिजे. तुमच्या प्रयत्नात तुम्हाला यश मिळालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची अभ्यासाची सुरुवात ही कुठून करायची आणि कशी करायची हे तुम्हाला यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. तर एकदमच हार्ड लेवलवर न जाता, कॉन्फिडन्स कमी न करता तुम्ही बेसिक पासून सुरुवात करा, आणि बेसिक वर स्टेप बाय स्टेप हार्ड लेवलवर जा, जेणेकरून तुम्ही त्या पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवू शकता. पेपर हार्ड असो वा सोपा, तुमची तयारी सर्वोत्तम पाहिजे मित्रांनो. पेपर हार्ड जरी आला किंवा सोपा जरी आला तर तुमचं जर ग्राउंड चांगलं असेल तर तुमच्या ग्राउंडच्या वरच पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. पुस्तकांचे ओझे वाढवू नका मित्रांनो, सराव वाढवा. जास्त पुस्तक वापरल्यापेक्षा कमी पुस्तक वापरा, आणि कमी पुस्तकातून जास्त सराव करा. हा यशाचा आराखडा सेव्ह करा आणि आजच अभ्यासाला लागा. जय हिंद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.